सोलापूर महापालिकेची निवडणूक दिवाळीच्या पूर्वी होणार की दिवाळीनंतर अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगलेली असताना काल मध्यरात्री राज्य सरकारने आदेश देताना सोलापूर महानगरपालिकेसह इतर 19 पालिकांना 4 सदस्यांचा प्रभाग करण्याचे आदेश दिले आहेत। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। हा आदेश देऊन महिना उलटून गेला तरी राज्य सरकारने प्रभाग रचनेसंदर्भात आदेश काढला नसल्याने निवडणूक वेळेत होणार की नाही अशी शंका इच्छुकांमध्ये उपस्थित होत होती। अखेर राज्य सरकारने यावरची भूमिका स्पष्ट केली आहे। मुंबई महापालिका राज्यातील इतर सर्व महापालिकांची निवडणूक 4 सदस्य प्रभाग पद्धतीने होणार आहे। प्रभाग रचना करताना 2011 ची जनगणना आधार पकडून प्रभाग तयार होतील। प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाणार आहे। त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगर रचनाकार, संगणक तज्ञ यांचा समावेश असेल असे शासनाच्या आदेशात नमूद केले आहे। महापालिकेतर्फे प्रारूप प्रभाग रचना तयार केली जाणार। ही प्रभाग रचना निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवली जाणार। प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता दिल्यानंतर त्यावर हरकती व सूचनांवर मागवून सुनावणी होणार। सुनावणीनंतर अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवली जाणार। तसेच मान्यता त्यास मिळाल्यानंतर अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार। प्रभाग रचनेची मार्गदर्शक तत्वे। प्रभाग रचनेची सुरुवात उत्तर दिशेकडून सुरू होणार। दक्षिण भागात सर्वात शेवटचा प्रभाग असणार। प्रभाग रचना करताना भौगोलिक सलगता राहिली पाहिजे। प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, फ्लायओव्हर आदी नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन निश्चित करावी। कोणत्याही एका इमारतीचे, चाळीचे, घराचे विभाजन हे 2 प्रभागांमध्ये करू नये। मोकळ्या जागांसह सर्व जागा कोणत्या ना कोणत्या प्रभागात आल्याच पाहिजेत। सीमेचे वर्णन करताना रस्ते, नाले, नद्या, सिटी सर्वे नंबर यांचे उल्लेख असावे। प्रभागातील वस्त्यांचे शक्यतोवर विभाजन होणार नाही याची दक्षता घ्यावी।